नमस्कार, मी विशाल पाटील। झिरो अवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत। महाराष्ट्रासाठी लोकसभा निवडणूक संपली असली तरी आगामी विधान परिषद, महापालिका आणि विधानसभा निवडणुकीचं धुमशान राज्यामध्ये पुढील वर्षभर सुरूच राहणार आहे आणि त्यामुळे वेगवान राजकीय घडामोडी घडतायत आणि त्यात कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी महायुतीमध्ये असलेल्या मनसेकडून उद्या अभिजित पानसे अर्ज भरणार आहेत। पण भाजपकडून अद्याप उमेदवारीबाबत निर्णय झालेला नाही, तर महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाच्या रडारवरती आलेले आहेत। तिकडे काँग्रेसने 4 जून रोजी इंडिया आघाडीलाच बहुमत मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय। शिवाय पंतप्रधान कोण असणार याबाबतही वक्तव्य केलंय। तर एनडीएचा घटक पक्ष असलेल्या जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवण्णा, ज्याच्यावर महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणाचे आरोप झालेले आहेत, त्याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। या सर्व बातम्यांचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोतच, पण सुरुवात करूयात महाराष्ट्रातल्या बातमीनं। राष्ट्रवादीचे मंत्री, ओबीसींचे नेते, परखड भूमिका घेणारे छगन भुजबळ हे सध्या चर्चेत आहे। गेल्या काही दिवसांपासून त्यांची वक्तव्य ही महायुतीच्या धोरणाशी विसंगत असल्याचं आपण पाहिलं। त्यातच मनुस्मृती दहन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची शरद पवारांसोबत असलेल्या जितेंद्र आव्हाडांकडून विटंबना झाली। यावर भाजपकडून जोरदार आंदोलन होत असताना भुजबळांनी आव्हाडांची पाठराखण केली आहे। पण त्यांच्या या भूमिकेला त्यांच्याच पक्षातून घरचा आहेर मिळालेला आहे। त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये ऑल इज वेल आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। पाहूयात राष्ट्रवादीमध्ये नेमकं चाललंय काय। असं आहे, जितेंद्र आव्हाड एका चांगल्या भावनेने तिथे गेले। काही झाली असेल, काही झालं असेल, पण त्यांची भावना चांगली होती की मनुस्मृती जाळली पाहिजे। परंतु चुकून त्यांनी जे आहे बाबासाहेबांचा फोटो असलेले जे काही पोस्टर्स होते त्याच्यावर आणखी काय होतं मला काही कळत दिसत नाही अजून, पण त्यांनी फाडलं असं आणि ते चित्र तिकडे लोकांच्या समोर केलं, फाडलं काय आहे ते पण पाहिलं नाही त्यांनी। पण त्यांनी जे आहे नंतर माफीसुद्धा मागितली। मला असं वाटतं की त्यांची भावना जी आहेत आपण लक्षात घेतली पाहिजे। केवळ ते आमच्या विरोधी पक्षातले आहेत म्हणून त्यांच्यावर टीका करण्यात काय अर्थ नाही। तुम्ही जाण्याचं तर ठरवलं होतं, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा फोटो छापण्याची गरज काय? परंतु आमचे नेते भुजबळ साहेबांनी मनुस्मृतीचा बाजूला विषय पडेल म्हणून पाठिंबा देण्याचं वक्तव्य केलं, हे अतिशय दुर्दैवी आहे। त्यांनी या वस्तीत त्यांना खडे बोल सुनावले पाहिजे होते, ते भुजबळ साहेबांनी केलेलं हे फार दुर्दैवी आहे। ठीक आहे, आता ते सिनियर आहेत काय, त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे। माझं म्हणणं एवढंच आहे की जितेंद्र आव्हाडांना आणखीन काय टीका करायची तुम्ही टीका करा, परंतु तो टीकेचा अधिकार तुम्हाला कधी येतो? ज्यावेळेला तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल त्यावेळेला। बाबासाहेब आंबेडकरांना नको असलेली, बहुजन समाजाला नको असलेली मनुस्मृती, तिचा तुम्ही निषेध करायला पाहिजे आणि ती शालेय शिक्षण येता कामा नये, एवढंच माझं म्हणणं आहे। बाकी काय ते सिनियर लोकांबद्दल मी काय बोलणार। तर भुजबळ आणि मुश्रीफांमध्ये रंगलेल्या या वाकयुद्धांवरच होता आमचा आजचा पहिला प्रश्न आणि तो प्रश्न पाहण्यासाठी थेट जाऊयात आपल्या पोल सेंटरवर। तर झिरो ओव्हरमध्ये आम्ही प्रश्न विचारलेला होता, छगन भुजबळांचं आव्हाडांना समर्थन, त्यावर मुश्रीफांचे खडे बोल, अजितदादांच्या राष्ट्रवादीत सारं काही आलबेल आहे असं वाटतं का? त्यासाठी तुमच्यासमोर 2 पर्याय होते, होय आणि नाही। तर भुजबळांनी पक्षाविरोधामध्ये जाऊन वेगळी भूमिका घेण्याची ही काही पहिली वेळ नाहीये। या आधी देखील त्यांनी अनेकदा महायुतीवर टीकेचे बाण सोडलेले होते। जितेंद्र आव्हाडांनी मनुस्मृतीचं दहन केल्यानंतर आज भुजबळांच्या समता परिषदेनंही त्याचाच कित्ता गिरवला। भुजबळांच्या अशाच काही थेट रोखठोक भूमिका पाहण्यासाठी आता आपण जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरवर। तर एकंदरीतच सत्तेत असूनही भुजबळांची वेगळी भूमिका, नाशिक लोकसभेसाठी इच्छुक, भाजपचाही पाठिंबा, पण उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होत असल्यानं निवडणुकीतून माघार। तर लोकसभेतून माघारीनंतर भुजबळ शिवसेना आणि भाजपवर नाराज असल्याची चर्चा। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर सरकार आमचे, प्रशासक आमचे, मग उद्धव ठाकरेंचा संबंध काय असं भुजबळांचं वक्तव्य। तर 400 पार नाऱ्याचा लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचं वक्तव्य, थेट भाजपवर निशाणा।
राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये भाजपनं विधानसभेला 80 ते 90 जागांचा शब्द दिल्याची आठवण करून दिली. थेट भाजपवर अविश्वास व्यक्त केल्याची चर्चा. तर जितेंद्र आव्हाडांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्यानंतर राज्यभरामध्ये आंदोलन, पण भुजबळांकडून आव्हाडांची पाठराखण. तर आव्हाडांविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन, पण भुजबळांच्या समता परिषदेकडून मनुस्मृती जाळत आंदोलन. तर एकंदरीतच भुजबळांच्या या वक्तव्यांमुळे ते नाराज असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. याबाबत जेव्हा भुजबळांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा नेमकं ते काय म्हणाले पाहूया. शाहू आंबेडकरांचा समता परिषदेचा पाईक आहे आणि मी ह्या अशा गोष्टींमध्ये जे आहे मी स्पष्टपणे बोलतो. खोटं बोलणं मला जमत नाही. काय विरोधासाठी विरोध मी करू शकत नाही. पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या 4 लोकसभांचे मुख्याधिकारी सुहास दिवसे राजकीय प्रभावातून काम करतायत आणि त्यामुळे लोकसभेच्या मतमोजणी आधी त्यांची बदली करावी अशी मागणी खेडचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. आणि याच तक्रारीमध्ये प्रांत अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी आळंदीचे आमदार दिलीप मोहिते यांचंही नाव घेतलं. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे आमदार दिलीप मोहितेंच्या प्रभावाखाली काम करतायत असा आरोपही केला. आमदार दिलीप मोहिते सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत आणि आरोप होताच मोहितेंनी तातडीनं जोगेंद्र कट्यारेंवरती पलटवार केला. प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारेंनी काहीतरी पाप केलंय आणि म्हणूनच मी आत्महत्या करेन अशी धमकी त्यांना द्यावी लागतेय असा पलटवार अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहितेंनी केलेला आहे. इतकंच नव्हे तर जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनीही कट्यारेंच्या आरोपांना उत्तर दिलंय. ते पाहूयात. बेडसेंनी सुद्धा अशा प्रकारचं पत्र निवडणूक आयोगाला नेलं की आमदारांचा मला त्रास आहे. यांनी सुद्धा अशा प्रकारचं पत्र निवडणूक आयोगाला नेलं की माझा त्रास आहे. एकदा शासनाने यांची सगळी चौकशी करावी. CBIकडे करणार, CIDकडे करा, जे काय आणखी आहेत की SIT लावा. याच्यामध्ये कुणाची नक्की दोष आहे. मी यांना किती पत्र दिली, किती वेळा त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो, किती वेळा त्यांना फोन केला, हे सगळं त्यांनी सांगावं आणि खरोखर खुलेआम चौकशी व्हावी आणि शासनाने दूध का दूध, पाणी का पाणी करावं एवढीच माझी या निमित्तानं नम्र विनंती राहणार. हे कट्यार जे आमचे SDO आहेत खेडचे, याच्या बाबतीमध्ये या 2 प्रकरणात ते गल्लत करतायत. मूलतः कट्यारेंची बदली होण्यासाठी असा कुठलाही प्रस्ताव आमच्या कार्यालयाकडनं गेलेला नाही जिल्हाधिकारी म्हणून. त्यामुळे त्यांचा जो मूळ आरोप आहे की हे बदली करण्याच्या प्रयत्नात वगैरे आहेत आणि त्यांची बदली करण्याचे सर्व अधिकार हे शासनाला आहेत, ते जिल्हाधिकाऱ्यांना नाहीत. आणि माझं म्हणणं त्याच्यामध्ये एवढंच आहे की जर त्यांना वाटतं की आपलं त्याच्यामध्ये काही चुकलेलंच नाही आहे तर मग तपासणी होऊ द्या. तपासणीमध्ये जर तुमचं काही चुकलेलंच नसेल तर त्याच्याबद्दल काय विषयच नाही. मग त्याच्यामध्ये एकीकडे 2 राष्ट्रवादीमध्ये विस्तवही जात नसताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामधील एक मोठा गट काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहे असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केलेला आहे. ABP माझाशी अनौपचारिक चर्चेमध्ये तटकरेंनी हा दावा केलाय. शरद पवारांच्या पक्षातील आमदारांचे मागील काही दिवसांपासून सोनिया गांधींची भेट घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असंही तटकरे म्हणाले. आणि त्यामुळे सुनील तटकरेंचा हा दावा खरा असल्यास 4 जून रोजी जेव्हा लोकसभेचा निकाल लागेल त्या निकालामध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला कमी जागा मिळाल्या तर मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. तर आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार आहे याकडे लक्ष आहेच. आज पुण्यातच आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली आहे आणि ती म्हणजे मनोज जरांगेंची घोषणा. मराठा आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या मनोज जरांगेंनी आता थेट विधानसभा लढवण्याची घोषणा केलेली आहे. राज्यामधील विधानसभा निवडणुकीसाठी जरांगे पाटील यांनी रणनीती आखलेली आहे. मराठा लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार दिले नाही आणि त्यावेळी आपल्याला राजकारणात जायचं नाही, मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळावं हेच उद्दिष्ट असल्याचं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं होतं. मात्र मराठा समाजाला अद्याप ओबीसीतून आरक्षण मिळाल्याने मनोज जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झाले. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं नाही
तर आगामी विधानसभेला निवडणुकीमध्ये 288 जागांवर मराठा समाजाचे उमेदवार देणार अशी घोषणा मनोज जरांगेंनी केलेली आहे. तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 4 जून पासून जरांगे आमरण उपोषण सुरू करणार आहेत. ते जर सगळ्या स्वरीची अंमलबजावणी दिली नाही आणि मराठा आणि कुणबी एकच आहे, हे जर नाही मंजूर केलं तर मग मात्र 100% विधानसभेला 288 मध्ये उभा करणार सगळ्या जाती धर्माचे. धन्यवाद. आणि आता बातमी आहे उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढवणारी. 20 मे रोजी मुंबईमध्ये लोकसभेच्या मतदानावेळी होणाऱ्या विलंबावर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती आणि याच पत्रकार परिषदेमुळे ते अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी मतदाना दिवशी शिवसेना भवनात घेतलेल्या या पत्रकार परिषदेतून भाजप आणि निवडणूक आयोगाला टार्गेट केलं होतं. यानंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांनी ही पत्रकार परिषद म्हणजे आचारसंहितेचं उल्लंघन असल्याची तक्रार केली होती. यावर आता निवडणूक आयोग ॲक्शन मोडवरती आलेला असून चौकशीला सुरुवात झाली आहे आणि या कारवाईवर आता सत्ताधाऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल, आदर्श आचारसंहिता ही सगळ्यांना लागू आहे आणि 5 टप्पे 6 टप्पे 7 टप्पे पुढचे टप्पे निवडणुकीचे देशातले बाकी असताना एका जबाबदार पक्षाच्या पक्षप्रमुखांनी पत्रकार परिषद घ्यायची आणि थेट निवडणूक यंत्रणेवरती आक्षेप घ्यायचा, हे निश्चितच आचारसंहिता भंगाच्या प्रकरणामध्ये बसण्यासारखं आहे. निवडणूक आयोग त्यांच्या नियमाप्रमाणे त्याच्यावरती कारवाई करेल. नियमभंग असेल तर कारवाई होईल, नियमभंग नसेल तर नाही होणार. मला वाटतं मतदानाची प्रक्रिया चालू असताना मतदानावर प्रभावित होणारी वक्तव्य त्या ठिकाणी हा आचारसंहितेचा भंग आहे. कारण ती वक्तव्य मतदाराला प्रभावित करत असतात आणि त्याच्यामुळे निश्चितपणे आशिष शेलारांच्या तक्रारीत तथ्य आहे. त्याची दखल निवडणूक आयोगाने घेतलेली आहे आणि उचित निवडणुकीच्या नियमाप्रमाणे जी कारवाई असेल ती त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंवर होईल. कारण नियमासमोर कायद्यासमोर कोणी मोठा छोटा नसतो, त्याच्यामुळे कायदा हा सर्वांसाठी आहे, तोच उद्धव ठाकरेंनाही लागू आहे. आणि आता जाऊया थेट कन्याकुमारीमध्ये, जिथे मोदींची ध्यानधारणा सुरू आहे. अब की बार 400 पार अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देत जोरदार प्रचार केला. या दरम्यान पंतप्रधानांनी 206 सभा आणि रोड शो घेतले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी कन्याकुमारीतील विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ध्यान करण्यासाठी ते दाखल झाले. काल संध्याकाळी 6 वाजता त्यांनी इथे ध्यान करण्यास सुरुवात केली आहे. तसंच उद्या संध्याकाळपर्यंत ध्यान ते त्या ठिकाणी करणार आहेत. यावेळी पंतप्रधान नारळाचं पाणी, द्राक्षांचा रस किंवा तत्सम पदार्थांचा आहार घेणार आहेत. दुसरीकडे वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी मोदींच्या ध्यानधारणेवरून टीका केलेली आहे. ही मोदींची स्टंटबाजी असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणतात. तर यंदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत असाही दावा प्रकाश आंबेडकरांनी केलेला आहे. मोदी स्टंटबाज आहेत हे आता पूर्णपणे लक्षात आलेलं आहे. स्वतःला देवसुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे आणि स्वतःच्या आईवडिलांना शिव्या देण्याची सुद्धा कला त्यांच्याकडेच आहे, अशी परिस्थिती आहे. एका देवाने दुसऱ्या देवाकडे साकड घालावं हा सुद्धा स्टंटबाज नरेंद्र मोदीच करू शकतात, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे लोकांनी करमणूक म्हणून त्याच्याकडे पाहावं, त्याच्या पलीकडे काही नाही. लोकसभेचा निकाल अवघ्या 5 दिवसांवरती असतानाच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी मोठा दावा केलाय. लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला 275 पेक्षा अधिक जागा मिळतील असा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेला आहे. तसंच इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर ठरेल असंही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. पाहूया. अभी पार्टी के मिलके जो लड़ रहे हैं ये नेचुरली सरकार लाने के लिए जितना नंबर होना चाहिए वो क्रॉस करेगी. ज़्यादा से ज़्यादा 275 के ऊपर जाएगा, नीचे नहीं आएगा. 275 के ऊपर इंडिया अलायंस, आपको लगता है आप सरकार बना सकेंगे? डेफिनेटली ये सब शो है. अगर आपको घर में बैठ के भी आप करते, तुम्हारे घर में तो कोई आते नहीं, सारे तरफ पुलिस ही पुलिस रहती है, तो घर में आप
करो ना, जो ध्यान लगाना है ध्यान लगाओ। क्या विवेकानंद जब तपस्या करते तो टीवी लेके जाते थे? काल राष्ट्रीय पातळीवरची एक बातमी सुद्धा खूप चर्चेत होती आणि ती बातमी होती इंडिया आघाडीच्या संदर्भातली। इंडिया आघाडीला या लोकसभेमध्ये निर्णायक जनादेश मिळेल असा विश्वास काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी व्यक्त केला। ते एवढ्यावरच थांबले नाही, तर बहुमत मिळाल्यानंतर इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार 48 तासांच्या आत ठरेल असंही ते म्हणतात। आघाडीतला जो पक्ष सर्वाधिक जागा जिंकेल त्यांची साहजिकच पंतप्रधान पदासाठी प्रमुख दावेदारी असेल असंही जयराम रमेश म्हणाले। इंडिया आघाडीचं सरकार स्थापन झालं तर एनडीए मधील भाजपचे सहकारी पक्ष सुद्धा इंडिया आघाडीमध्ये सामील होऊ शकतात असा दावा त्यांनी केलाय। परंतु त्या पक्षांना सोबत घ्यायचं की नाही याचा निर्णय काँग्रेस हायकमांड घेईल हे सांगायला देखील ते विसरले नाहीत। मोदी विरोधकांचा वाढलेला आत्मविश्वास आणि त्यांनी केलेले विजयाचे दावे हा या संपूर्ण प्रचार काळामधील अतिशय महत्त्वाचा मुद्दा राहिलाय। 2014 आणि 2019 पेक्षा यावेळी मोदी विरोधी पक्ष परसेप्शनच्या लढाईमध्ये जास्त तयारीने उतरलेले आहेत हे सुद्धा आणखी एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल। याचा त्यांना किती फायदा झालेला आहे हे आता येत्या 4 दिवसात कळेलच। This time, I don't think it will take even 48 hours. Within a few hours, the leader of the Jan Bandhan, and it stands to reason that the party that gets the maximum seats in the Jan Bandhan will be a natural claimant for the leadership of the Jan Bandhan. महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी माजी पंतप्रधान HD देवेगौडांचा नातू आणि JDS पक्षामधून निलंबित केलेला खासदार प्रज्वल रेवण्णाला 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यानंतर आणि बलात्काराचे गुन्हे दाखल झाल्यावर रेवण्णाला 35 दिवसांनी अटक झाली। 27 एप्रिलपासून जर्मनीमध्ये लपलेला रेवण्णा बेंगळुरू एअरपोर्टवर उतरल्यानंतर रात्री उशिरा महिला पोलिसांच्या टीमने त्याला CID ऑफिसमध्ये नेलं। त्याची मेडिकल टेस्ट केल्यानंतर सिटी सिव्हिल कोर्टापुढे त्याला हजर करण्यात आलेलं होतं। आणि आता बोलूयात आजच्या भागातील पहिल्या प्रश्नाकडे। त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आता आपण थेट जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरवर। तर 0 आवर मध्ये आम्ही प्रश्न विचारला होता, छगन भुजबळांचा आव्हाडांना समर्थन, त्यावर मुश्रीफांचे खडे बोल। अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये सारं काही आलबेल आहे असं वाटतं का? होय आणि नाही हे 2 पर्याय होते। त्यानंतर आजच्या प्रतिक्रिया एक्स वरती मिलिंद पाटील म्हणतात राजकारणाचा कॅरम बोर्ड झालाय। अमोल पाटील म्हणतात संपूर्ण राजकारणाचा खेळखंडोबा झालाय, 4 जून नंतर खरं काय ते कळेल। एक्सवरच श्रीकांत नलावडे म्हणतात लोकसभेचा निकाल लागल्यावर कळेल याचं सगळं आलबेल होतं का? आता शरद पवारांव्यतिरिक्त तो पक्ष कुणीच चालवू शकत नाही हे सत्य आहे। त्यानंतर YouTube वरती आशिष मानवरे म्हणतात ही फक्त स्वतःला वाचवण्यासाठी पक्ष फोडून गेलेली लोक आहेत, यांच्यामध्ये सर्व काही आलबेल कसं असणार? राष्ट्रवादीचे सर्व आमदार एकत्रच आहेत, भाजपला दाखवण्यासाठी काही काळापुरते वेगळे झालेले आहेत। आकाशदीप काकडे YouTubeवर व्यक्त झालेत। तर फेसबुकवरती विजय देसाई म्हणतात फक्त भुजबळच चाकोरी सोडून बोलतायत, त्यांच्या मनामध्ये काहीतरी खतखततंय, 4 जून नंतर ती खतखत बाहेर येईल। फेसबुकवरती शिवानंद पाटील म्हणतात ही लोक विधानसभेसाठी मराठा विरुद्ध ओबीसी विरुद्ध इतरच्या तयारीत आहेत। तर आम्ही विचारलेल्या या प्रश्नावरती तुम्ही मात्र काय कौल दिलेला आहे तो कौल पाहण्यासाठी आता आपण जाणार आहोत आपल्या पोल सेंटरवर। तर YouTube वरती ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत एकूण मतं प्राप्त झाली आहेत 36,000। या 36,000पैकी होय म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 34%, 66% म्हणतायत नाही। इंस्टाग्रामवर 3,000 मतं प्राप्त झालेली आहेत। या 3,000 मतांपैकी होय म्हणतायत तब्बल 76%, 24% म्हणतायत नाही। तर फेसबुकवरती आपल्याला 1,500 मतं प्राप्त झालेली आहेत। या मतांपैकी होय म्हणतायत 46%, 54% म्हणतायत नाही।
त्यानंतर एक्सवरती आलेल्या प्रतिक्रियांपैकी होय आणि नाही म्हणणाऱ्यांची टक्केवारी पाहिली तर होय म्हणतात 29%, 71% म्हणतायत नाही. भारताच्या राजकारणामध्ये निवडणुका हा एक असा यज्ञ बनलेला आहे ज्याचं कुंड सतत धगधगतं ठेवणं गरजेचं बनलेलं आहे. देशाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यामध्ये सतत कुठली ना कुठली निवडणूक सुरूच असते आणि हे चक्र सुरूच असतं. या कुंडामध्ये देशाचे श्रम, पैसा, वेळ याची आहुती देत हे सगळंच वाया जात राहतं, यात शंका नाही. आता आपल्या महाराष्ट्राचंच उदाहरण पहा. लोकसभेची रणधुमाळी संपत आली आहे. 4 तारखेला या सर्वात मोठ्या लढाईचा निकालही लागेल आणि त्यानंतर काही काळ तरी शांतता नांदेल असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. फक्त 4 महिन्यामध्ये आपल्या राज्याच्या निवडणुका आहेत, म्हणजे त्याची आचारसंहिता फक्त 3 महिन्यात लागेल. म्हणजे आपल्याकडच्या सगळ्या पक्षांना, सगळ्या नेत्यांना कोणतीही उसंत न घेता आपल्या तलवारी परजूनच ठेवाव्या लागतील. हे महत्त्वाचं आहे. रोजच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नांएवढी आपल्याला राजकीय आरोप प्रत्यारोपांची राळ उठलेली आणि 4-5 महिने पाहावी लागणार आहेत. सततच्या निवडणुका आणि त्यामुळे वाढणारी अस्थिरता यावर वन नेशन वन इलेक्शन हा पर्याय आहे का हे चाचपून त्यामुळेच पाहिलं जात आहे. तोवर आपल्याला या धगधगत्या कुंडामध्ये आहुत्या टाकत राहाव्या लागतील असं दिसतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.